रेडी स्टार्ट। एकीकडे सकल देशांतर्गत उत्पादन म्हणजेच GDPच्या निकषावर जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याकडे भारताची वाटचाल सुरू असताना समभाग बाजार निर्देशांक जवळपास रोजच उसळी घेऊन नवनवे उच्चांक प्रस्थापित करीत असताना दुसरीकडे मात्र गत 7 वर्षात देशातील तब्बल 18 लाख असंघटित उद्योग बंद पडले आणि 54 लाख नोकऱ्या संपुष्टात आल्या, अशी धक्कादायक आकडेवारी पुढे आली आहे। असंघटित उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण म्हणजे नॅशनल सॅम्पल सर्व्हेच्या आकडेवारीतून हे कटू सत्य समोर आले आहे। नुकत्याच पार पाडलेल्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांकडून सरकारवर प्रामुख्याने याच मुद्द्याच्या आधारे शरसंधान केले गेले, तर सत्ताधारी पक्षाकडून GDP, समभाग बाजार निर्देशांक आणि तत्सम आकडेवारीच्या आधारे देश कसा प्रगतीपथावर आहे याचे गुलाबी चित्र रंगविण्यात आले। देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन वार्तांकन करणाऱ्या प्रसारमाध्यमांच्या मंडळीला मात्र जनमानसात असलेली अस्वस्थता जाणवत होती। निष्पक्ष पत्रकारिता करणारी माध्यमे त्या अस्वस्थतेची जाणीव करून देत होती आणि सत्ताधारी पक्षाला धोका नसला तरी रानही मोकळे नाही असा इशारा देत होती। सत्ताधारी मात्र गुलाबी चित्रच खरे मानून अबकी बार 400 पार होणारच याची खात्री बाळगून होते। प्रत्यक्षात काय झाले हा ताजा इतिहास असल्याने पुन्हा उगाळण्याची गरज नाही। वस्तुतः सत्ताधारी पक्षातर्फे समोर करण्यात येत असलेली आकडेवारी काही खोटी नव्हती, पण त्या आधारे सर्व काही आलबेल असल्याचा जो निष्कर्ष त्यांनी काढला तो चुकीचा ठरला। ASUSE आणि NSSOच्या आकडेवारीनेही त्याच वस्तुस्थितीवर शिक्कामोर्तब केले। देशातील सर्वसाधारण आर्थिक चित्र दिलासादायक असले तरी गत दशकातील निश्चलीकरण किंवा नोटबंदी आणि वस्तू व सेवा कर म्हणजेच GSTची अंमलबजावणी हे दोन मोठे आर्थिक निर्णय आणि कोरोना महामारीचे नैसर्गिक संकट यांच्या एकत्रित परिपाकातून असंघटित उद्योग क्षेत्रावर विपरीत परिणाम झाला आणि सर्वसामान्य माणसाला त्याचा मोठा फटका बसला, ही वस्तुस्थिती आहे। लोकसभा निवडणूक निकाल तसेच ASUSE आणि NSSOच्या आकडेवारीने ती वस्तुस्थिती अधोरेखित केली आहे। 8 वर्षापूर्वी अचानक लागू करण्यात आलेल्या नोटबंदीचे नेमके उद्दिष्ट काय या संदर्भात सरकारतर्फे वेळोवेळी वेगवेगळी माहिती देण्यात आली। कधी काळा पैसा बाहेर काढणे, कधी बनावट चलनी नोटांना आळा घालणे, तर कधी दहशतवाद्यांचा वित्तपुरवठा रोखणे अशी वेगवेगळी उद्दिष्टे सांगण्यात आली। त्यापैकी कोणते उद्दिष्ट कितपत साध्य झाले याची नेमकी आकडेवारी पुढे येऊ शकली नाही, परंतु त्यामुळे अनेक छोटे उद्योग, व्यापारी आणि त्यावर अवलंबून असलेले कोट्यावधी लोक संकटात सापडले हे मात्र निश्चित। भारतीय अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार असलेले अनेक लघु उद्योग रोखीच्या अभावी उत्पादन सुरू ठेवू शकले नाहीत, कामगारांना वेतन देऊ शकले नाहीत आणि शेवटी बंद पडले। परिणामी लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या आणि बेरोजगारीचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले। असंघटित क्षेत्राला दुसरा फटका बसला तो GSTचा। या नव्या कर प्रणालीमुळे कर वसुली सुलभ झाली असली तरी कर चोरीला बऱ्याच प्रमाणात आळा बसला असला तरी प्रारंभीच्या काळात असंघटित क्षेत्राला नव्या प्रणालीशी जुळवून घेणे बरेच कठीण गेले आणि त्याचाही विपरीत परिणाम उत्पादक आणि रोजगारावर झाला। ही वस्तुस्थिती अमान्य करता येत नाही। पॅरा स्टॉप।